ना खवा वापरणार ना मावा वापरणार. मग खवा आणि मावा न वापरता छान दाणेदार गाजरचा हलवा कसा बनवायचा, हो की नाही? तर त्यात एक खास इन्ग्रेडियंट टाकून आपण छान दाणेदार जसं मावा टाकून गाजरचा हलवा तयार होतो त्याच पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे 2 किलो गाजर किसून घेतलेले आहेत. तर मी 2 किलोच्या प्रमाणात गाजरचा हलवा बनवणार आहे. तर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर मी तुपाचा वापर अजून करणार नाहीये. तर मी आता हे अगोदर गाजर कढईमध्ये टाकून घेते. त्यातलं सगळा ओलावा काढून घेणार आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी असतं ते अगोदर मी त्यातनं काढून घेणार आहे. तर मी 1 मिनिट झाकून ठेवलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता छान कोरडं झालेलं आहे, त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. चला, तर आता स्पेशल आपण जे टाकणार आहोत ते टाकणार आहोत मिल्क पावडर. तर छान दाणेदार असा गाजरचा हलवा तयार होतो. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर दुधावरची ताजी साय तुम्ही त्यावर टाकून घ्या. तर मिल्क पावडरने नाहीतर दुधाच्या सायने छान दाणेदार गाजरचा हलवा तयार होतो. तर मी ते साखर टाकून घेतलेली आहे. तर आता साखर ही आता इथे टाकून झालेली आहे. 3/4 कप मी साखर घेतलेली आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून प्लीज नक्की सांगत चला. आवडत असेल तर छान सांगा, नसेल आवडत तर तसंही सांगा, पण कमेंट करत चला. व्हिडिओ आवडले की लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला, तर मी आता इथे टाकून घेतलेलं आहे दूध. 3/4 कप मी इथे दूध टाकून घेतलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही सायचा वापर करा. जर मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर टाका. टेस्ट त्याची छान जसा तुम्ही खवा टाकलेला आहे सेम तसाच लागतो. तर बघा, हळूहळू यातलं आपल्याला दूध जे आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे आणि गाजरचा म्हणजे जे गाजर आहेत ते सुद्धा छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर मी ते वेलदोड्याची पूड टाकून घेतलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी आता इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेते. काजू, बदाम, पिस्ता, मनुके तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही त्यात टाकून घ्या. तर बघा, आता हे टाकून झाले. तर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकता हळूहळू त्यातलं दूध सगळं आटत चाललंय आणि गाजरचा हलवाही छान शिजत चाललेला आहे. तर हे सगळं कमी गॅसवरच करायचं. तर मी आता हे ताजं तूप बनवलेलं होतं तर मी ते यावर टाकून घेते. वरून जर असा तुपाचा फ्लेवर जर दिला ना तर गाजरचा हलवा खूप छान लागतो. तर मी ते बऱ्यापैकी तूप टाकून घेतलेलं आहे. तर पुन्हा याला असं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छान गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.